नमस्कार, मी हर्षरा स्वकुळ. इराण अमेरिका इस्रायल युद्धाच्या तिसऱ्या आठवड्यात आपण आहोत. इराणची न्यूक्लिअर पॉवर जगाला धोका आहे, ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वाचवण्यासाठी मदत करा. हा ट्रम्पचा मागच्या 16-17 दिवसातला प्रवास युएस युद्ध जिंकली असं कुठेतरी भासवतो का युएस इस्रायलने इराणवर पहिल्यांदा हल्ला केला? इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत म्हणत, इराणची रिजिम तिकडच्या लोकांवर अन्याय करते हे म्हणत, इराणकडे हॉरिबल मिसाईल्स आहेत असं सतत बदलणारी कारणं देत राहिले. पण मागच्या 16-17 दिवसात मागे वळून बघताना काय दिसतंय? ना रिजिम चेंज झाली, ना इराणमध्ये लोकशाही आली, म्हणजे ट्रम्पला हवी असणारी लोकशाही नाही आली, ना न्यूक्लिअर वेपन सापडली, ना लोकांचं आयुष्य सुधारलं, ना इराणचा मिसाईल स्टॉक कमी झाला. उलट आता दिवसेंदिवस मिसाईल नवीनच काढतं इराण. जगाला यातनं काय मिळालंय? ऑइल संकट, स्टॉक मार्केट कोलॅप्स, बँकिंग सिस्टीम आता टार्गेट झाली. डिप्लोमसी थ्रू भारतानं 2 जहाजं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून बाहेर काढली. पण हे लक्षात घ्यायला हवं की इराण आता डिसाइडिंग प्लेअर झालाय आणि अमेरिकेला आज चीन, जपान, साऊथ कोरिया, UK यांना म्हणायला लागतंय की तुमच्या वॉरशिप्स पाठवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ क्लिअर करायला. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जहाजं न्या, आम्ही सुरक्षितता देऊ, UKची आम्हाला गरज नाही, USने इराणची नेव्ही खाक केली आहे, ही सगळी बडबड करणारा ट्रम्प एकीकडे, आणि दुसरा ट्रम्प हे म्हणतोय की चीन, जपान, साऊथ कोरिया, UKनं वॉरशिप्स पाठवा. सो जे युद्ध इनिशियली अमेरिकेचं नव्हतंच, त्यात आता अमेरिका पुरती अडकली आहे. अमेरिकेच्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधल्या हाकेला ओ देत ना चीनची युद्धनौका तिथे आली आहे, ना UK, ना साऊथ कोरिया, ना जपान, कुठलीच नाही. याउलट अमेरिका इस्रायल इराणमध्ये जे करतंय त्याला विरोध कोण करतोय? तर इराणचा आलाय, ज्याच्याकडे न्यूक्लिअर पॉवर आहे, नॉर्थ कोरिया. रिजिम चेंज सेटलमेंट, न्यूक्लिअर पॉवर, बॅलिस्टिक मिसाईल पॉवर, या तिन्ही गोष्टी खरं तर नॉर्थ कोरियाला सुद्धा लागू होतात. त्या बॅकग्राऊंडवर आता बघा नॉर्थ कोरियामध्ये काय काय घडतंय. या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला नीट कळणार आहे की नॉर्थ कोरिया आणि US कसं फाटलं आणि नॉर्थ कोरिया न्यूक्लिअर पॉवर कसा झाला. पुढच्या काही काळामध्ये जेव्हा नॉर्थ कोरिया फोकसमध्ये येईल त्याच्या आधीच हा व्हिडिओ करते, म्हणजे तुम्हाला त्याचा नीट फायदा होईल. इराण इस्रायल US वॉर सुरू झाल्यापासून नॉर्थ कोरियाकडनं काही टेस्ट झाल्या. त्याआधी बघा, मार्चच्या सुरुवातीलाच नॉर्थ कोरियानं त्यांच्या स्ट्रॅटेजिक क्रूज मिसाईलची चाचणी केली. केओ हॉर्न ही 5000 टन क्षमतेची युद्धनौका आणि त्यावरनं सी टू सरफेस फायरिंग टेस्ट करण्यात आली, म्हणजे समुद्रात उभं राहून जमिनीवर मारा करण्याची ही टेस्ट ती करण्यात आली. त्यानंतर 8 ते 11 मार्च दरम्यान काय घडलं? नेव्हीच्या युद्धनौकेवरनं पुन्हा एकदा क्रूज मिसाईलची टेस्ट झाली. यामागे नौदलाची हल्ला करण्याची केवढी मोठी कॅपॅसिटी आहे हे सांगण्याचा नॉर्थ कोरियाचा उद्देश होता. 11 मार्चला जमिनीवरून सोडता येणाऱ्या नवीन स्ट्रॅटेजिक क्रूज मिसाईलची सुद्धा टेस्ट सक्सेसफुल झाली. हे मिसाईल सुमारे 1500 किलोमीटर अंतर उडलं. 14 मार्चला प्योंगयांगजवळ सुनान भागातून 10 ते 12 बॅलिस्टिक मिसाईल जपानच्या समुद्रात सोडण्यात आले, डागण्यात आले. आणि मुख्य म्हणजे त्याच दिवशी किम जॉंग उननं 12 प्रिसिजन रॉकेट लॉन्चर्स सुद्धा टेस्ट केलेत. म्हणजे कळतंय का की पाण्यातून, जमिनीवरून, सगळीकडून टेस्ट करून नॉर्थ कोरिया वी आर रेडी असा कुठेतरी संदेश देतोय. नॉर्थ कोरियाच्या न्यूक्लिअर कॅपेबल वेपन्सची डिस्ट्रक्टिव्ह पॉवर कुठेतरी दाखवली जाते. इंटरेस्टिंग गोष्ट असून एक आहे की किम जॉंग उन बरोबर या डिस्ट्रक्टिव्ह पॉवर टेस्टिंगमध्ये उभी आहे त्याची टीनेजर मुलगी, 13 वर्षांची किम जू ए. खरं तर तिच्या वयाबद्दल, काय काय वेळेला तिच्या नावाबद्दल पण बरीच स्पेक्युलेशन्स आहेत. माहिती फक्त एवढीच आहे की ही किमची मुलगी आहे, एकुलती एक मुलगी आहे आणि ती किमचा वारसा पुढे चालवू शकते. टीनेजर मुलीचं ट्रेनिंग चाललंय. शस्त्रांच्या कारखान्याला बाप लेकीनं भेट दिली आणि किम आणि त्याची मुलगी पिस्तूल चालवून बघतात तिथे. नीट लक्षात घ्या याचा अर्थ काय होतो की किमला या टेस्टिंग्समधून फक्त न्यूक्लिअर कॅपेबल वेपन्स दाखवायची नाहीयेत किंवा त्याची वेपन चालवण्याची ताकद दाखवायची नाहीये, तर किम जॉन उनला त्याहीपेक्षा ही रिजिम चेंज करण्याचा प्रयत्न करू नका, जर केलं तर कोण पुढचा सक्सेसर आहे हेही दाखवायचं आहे असं अनेक एक्सपर्ट्स म्हणतात. सो मिडल ईस्ट वॉर एकीकडे चालू असताना इकडे काय घडतं इंडो पॅसिफिकमध्ये? किम जॉंग उननं पॉवरफुल प्रिसिजन रॉकेट लॉन्चर्स, बॅलिस्टिक मिसाईल्स हे सगळं टेस्ट करायला कोणत्या मुहूर्तावर सुरुवात केली आहे बघा? जेव्हा मिलिटरी ड्रिल्स सुरू आहेत. 9 मार्च 2026ला US आणि साऊथ कोरिया यांनी एक लार्ज मिलिटरी एक्सरसाइज सुरू केला आहे. या जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजचं नाव आहे फ्रीडम शील्ड. हा एक ॲन्युअल स्प्रिंग टाईम मिलिटरी ड्रिल आहे आणि यात सुमारे 18,000 दक्षिण कोरियन सैनिक सहभागी आहेत. हा सराव आहे बेसिकली आणि तो 19 मार्चपर्यंत चालणार आहे. आता USचे किती सैनिक याच्यामध्ये सहभागी होणार आहेत हे अजून सांगितलेलं नाही फॉर सिक्युरिटी रिझन्स USने. आता इकडे मिडल ईस्टमध्ये 9 ते 11 मार्चच्या दरम्यान ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये काय काय घडत होतं? तर USनं नेव्हल डॉमिनन्स दाखवण्यासाठी, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ क्लिअर करण्यासाठी इराणची 16 माइन लेईंग जहाजं त्याच्यावर हल्ले केले. आणि आता 11 मार्चला त्यानंतर अशी बातमी आली की अमेरिकेनं त्यांची थाड ही मिसाईल डिफेन्स सिस्टीम आणि अजून काही मिलिटरी हार्डवेअर साऊथ कोरियामधून मिडल ईस्टमध्ये हलवलेत.
थाड म्हणजे टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स इंटरसेप्टर्स. हे अमेरिकेनं बरोबर 9 वर्षांपूर्वी साऊथ कोरियातल्या एका बेसमध्ये लावले होते. का तर नॉर्थ कोरियाचा न्यूक्लिअर आणि मिसाईल थ्रेट लक्षात घेऊन. पण आता जेव्हा जॉईंट मिलिटरी ड्रिल सुरू आहे, तिकडे नॉर्थ कोरियानं त्यांची पॉवर दाखवायला सुरुवात केली आहे, तेव्हा ही थाड सिस्टीम अमेरिकेची तिथे नाहीच आहे. नॉर्थ कोरियाचा इराणबद्दलचा स्टँड क्लिअर आहे. इराणला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. मुश्तबा खामेनी सुप्रीम लीडर झाल्यानंतर सुद्धा रिस्पेक्ट हिम अशी प्रतिक्रिया नॉर्थ कोरियाने दिली होती. पण तुम्हाला माहिती आहे का की नॉर्थ कोरियानं आतापर्यंत 5 ते 6 वेळेला न्यूक्लिअर टेस्ट केल्या आहेत. त्यांचा हा जो न्यूक्लिअर पॉवर प्रोग्राम आहे त्याचा कदाचित जवळपासही इराण नाही आहे, पण तरी यूएसनं टार्गेट केलं इराणला. पण हे सगळे शब्द आहेत ना मागच्या काही दिवसात आपल्या कानावर आलेले, युरेनियम एनरिचमेंट, न्यूक्लिअर डील, ॲग्रीमेंट, जे मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये नीट समजावलेत, त्याच टर्मिनॉलॉजीज नॉर्थ कोरियाच्या बाबतीत सुद्धा येतात. आणि यूएसएला का हे गळ्यातलं हाडूक बनलंय हे आता तुम्हाला हळूहळू कळणार आहे. इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल समजावला आहे, तो आधी पहा. आणि मग आता मी तुम्हाला जी टाईमलाईन सांगते ती पहा. ती इतकी इंटरेस्टिंग आहे ना, खूप डिटेलमध्ये मी सांगत नाही, काही फेजेसमध्ये सांगते, पण तुम्हाला एक्झॅक्टली कळणार आहे की नॉर्थ कोरिया आणि यूएसचं रिलेशन आज घडीला कसं आहे. नॉर्थ कोरियानं सोव्हिएट युनियन बरोबर न्यूक्लिअर कॉपरेशन ॲग्रीमेंट केलं आणि मग नॉर्थ कोरियन सायंटिस्टचं ट्रेनिंग सुरू झालं. 1962 मध्ये द यॉंगब्योंग न्यूक्लिअर सायंटिफिक रिसर्च सेंटर पण सुरू झालं. मी तुम्हाला न्यूक्लिअर नॉन प्रोलायफरेशन ट्रिटी म्हणजे NPT बद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आठवते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. पटकन सांगते परत एकदा की न्यूक्लिअर पॉवरचा वापर डिस्ट्रक्टिव्ह वेपन्स तयार करण्यासाठी होणार नाही अशा अर्थाचा सर्व देशांसाठीचा हा करार आहे. तो साईन करणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये इराण होता. मी सारखं मध्ये मध्ये इराणला आणतीये कारण तुम्हाला ते संदर्भ कळले पाहिजेत. तर NPT साईन करणारा इराण होता पहिल्या काही देशांच्या यादीतला. तो नॉर्थ कोरियानं कित्येक वर्ष साईडलाच ठेवला होता. 1986 मध्ये अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना योंगब्योंगमध्ये 5 मेगावॉटचा रिॲक्टर सापडला. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यातून वेपन ग्रेड प्लुटोनियम तयार होत होतं. आता प्लुटोनियम किंवा युरेनियम एंगेजमेंट, त्यातनं वेपन कसे तयार होऊ शकतात, न्यूक्लिअर ग्रेडेड वेपन्स, हे पण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे ते आधीचे व्हिडिओ नक्की बघा. आता बघा पुढच्या फेजमध्ये ना तणावाला सुरुवात होते. ही फेज 2 आहे 1990 नंतरची. इथे पहिल्यांदा नॉर्थ कोरिया US समोरासमोर येतात, तणाव सुरू होतो. पण 1993 मध्ये इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी, त्याबद्दल पण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओ सांगितलं. ही एक अशी एजन्सी आहे जी न्यूक्लिअर पॉवरकडे चालत असलेल्या देशांची एक वॉचडॉग आहे असं म्हणू शकतो. तर या IAEAला उत्तर कोरियाकडे लपवलेले काही प्लुटोनियम आहेत अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर नॉर्थ कोरियानं NPT सोडण्याची धमकी दिली. आता यूएसची फडफड बघा या काळात. 1994 मध्ये US आणि नॉर्थ कोरियामध्ये ॲग्रीड फ्रेमवर्क करार झाला आणि त्यानुसार नॉर्थ कोरिया प्लुटोनियम कार्यक्रम थांबवेल आणि त्या बदल्यात त्याला 2 लाईट वॉटर रिॲक्टर आणि इंधन तेल दिलं जाईल असं ठरलं. 1998ला त्यांनी टेपरडॉंग 1 मिसाईल जपानकडे उडवलं आणि लाँग रेंज डिलिव्हरी सिस्टीम आम्ही बनवू शकतो हे USAला दाखवलं. आता ही रेंज लक्षात घ्या. नॉर्थ कोरियाने दाखवलं की आम्ही जपानपर्यंत डायरेक्ट पोहोचू शकतो आणि आता पुढे पुढे बघा ही रेंज कशी वाढत गेली. पुढची फेज सुरू होते 2000 ते 2011, ज्याच्यामध्ये ॲक्च्युली खूप टॉक्स होतात वेगवेगळ्या देशांमध्ये. या फेजमध्ये उत्तर कोरिया समोर आला एक न्यूक्लिअर पॉवर बनून. 2002-2003 मध्ये जेव्हा अमेरिका इराकवर मास डिस्ट्रक्टिव्ह वेपन्स आहेत इराककडे असं सद्दाम हुसेनवर आरोप करत होती, इराकमध्ये घुसली होती, इराणवर युरेनियम एनरिचमेंटचा आरोप करत होती, एक्झॅक्टली त्याच काळात उत्तर कोरियावर पण हा आरोप होत होता की ते सिक्रेटली युरेनियम एंगेजमेंट करतायत. त्याचं प्रेशर घ्यायचं सोडून उत्तर कोरियानं या IAEA इन्स्पेक्टर्सलाच देशातनं हाकलून दिलं आणि NPT मधून पण बाहेर पडली. तर नॉर्थ कोरिया असं डायरेक्ट IAEA इन्स्पेक्टरला हाकलून द्यायला लागली तर हा प्रश्न सोडवायचा कसा? मग सुरू झाला 6 पार्टी टॉक्स. यात युनायटेड स्टेट्स, नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया, चायना, जपान आणि रशिया हे सहभागी झाले. पण 2006 मध्ये नॉर्थ कोरियानं फर्स्ट अंडरग्राऊंड न्यूक्लिअर टेस्ट करून अमेरिकेला या टॉक्सची किंमत आमच्यासाठी शून्य आहे हे दाखवून दिलं. 2009 मध्ये नॉर्थ कोरियावर भरपूर UN सँक्शन्स आले होते. पण UNची आत्ताची स्थितीही तुम्ही बघताय. UN कितपत काय करू शकतं हेही तुम्हाला माहिती आहे. उत्तर कोरियानं ते तेव्हाही बहुधा लाईटली घेतलं आणि रॉकेट लॉन्च करून दुसरी न्यूक्लिअर टेस्ट केली. आता सुरू होते फेज 4, जिथे किम जॉंग उनचं युग सुरू होतं. 2013 मध्ये नॉर्थ कोरियानं तिसरी अजून एक पॉवरफुल न्यूक्लिअर टेस्ट केली. 2016 मध्ये त्यांनी चौथी आणि 5वी अणुचाचणी केली. चौथी चाचणी हायड्रोजन बॉम्ब असल्याचा दावा त्यांनी केला.
2017 हे वर्ष मात्र फायर अँड फ्युरी वर्ष ठरलं, कारण त्यांनी केली 6वी न्यूक्लिअर टेस्ट आणि त्या वर्षात त्यांनी त्यांचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. असं एक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल बाहेर काढलं ज्याला म्हणतात हॉसॉंग 15, ज्यावर न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे लावता येईल, म्हणजे वॉरहेड्स लावता येईल. त्याची रेंज कुठपर्यंत आहे माहिती आहे? डायरेक्ट US जमिनीपर्यंत. US हबकणार नाही तर काय होणार? मग 5वी फेज सुरू झाली समिट्सची. अशीच समिट्सची फेज इराणची सुरू होती तेव्हा इराणवर हल्ला झाला. इनफॅक्ट बातमी अशी आहे की इराण नो न्यूक्लिअर वेपनसाठी तयार होता, पण USच्या ज्या अधिकाऱ्याबरोबर ही चर्चा सुरू होती त्यांना हे काहीही कळत नव्हतं की इराण नेमकं कशासाठी तयार आहे. असो, बॅक टू नॉर्थ कोरिया फेज. समिट्सपासून म्हणजे 2018 पासून काय काय घडत गेलं? डोनाल्ड ट्रम्प, किम जॉंग उन यांच्या सिंगापूर आणि हॅनॉईमध्ये भेट झाली, पण डिन्यूक्लिअरायझेशन डील मात्र झाली नाहीये आणि आता ती होईल असंही वाटत नाहीये, कारण इतर वेळेला लेजिस्लेशन रूल्स यांना कचऱ्याची पेटी नॉर्थ कोरिया दाखवतच. पण 2022 ते 24 या काळात एक खतरनाक कायदा त्यांनी केला. त्यानुसार प्रिएम्प्टिव्ह न्यूक्लिअर स्ट्राईक्स म्हणजे आधीच अणुहल्ला करण्याचा अधिकार त्यांनी आपल्या पॉलिसीमध्ये टाकलाय. आता फ्युचरमध्ये काय होणार आहे बघा. एप्रिलमध्ये अगदी 2 आठवड्यांनी ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यावेळेला किम जॉंग उनला भेटू शकतो असं त्यांनी इंडिकेट केलंय. माझे किमबरोबर चांगले रिलेशन्स आहेत असं ट्रम्प म्हणतात आणि साऊथ कोरियाला दाखवतात की मी तुमच्यातले संबंध सुधारणारा मीच मसीहा आहे. तसं ट्रम्प काही म्हणू शकतात, पण किम जोंग उननं काय म्हटलं आहे का की US जर हे मान्य करणार असेल की आम्ही न्यूक्लिअर पॉवर असलेली कंट्री आहोत, त्याचा USला जर रिस्पेक्ट असेल, सन्मान ठेवणार असेल, तरच ही भेट होऊ शकते. जर ही भेट झाली तर ही कुठल्या पॉईंटला होईल की USनं जी डिन्यूक्लिअरायझेशनची डील नॉर्थ कोरियाबरोबर त्यांना करायची होती ती नॉर्थ कोरियानं कचऱ्यात टाकल्यानंतरची ही पहिली भेट असेल जर झाली तर. आता नॉर्थ कोरिया दाखवत असलेली न्यूक्लिअर पॉवर, रिजिम पॉवर, मिसाईल पॉवर ही तुम्हाला लक्षात आली असेल का आणि कशासाठी आहे? लक्षात घ्या ना जगात काय चाललंय. एका देशात कट्टर धर्मांध सरकार आहे, दुसऱ्या देशात कट्टर विचारसरणीचं सरकार आहे. म्हणजे गळचेपी नाही असं आहे का? नाही, गळचेपी सगळीकडेच आहे. पण मदर ऑफ डेमोक्रेसी वगैरे म्हणणाऱ्या अमेरिकेतनं सुद्धा या अशा बातम्या येतातच की जिथे अमेरिकन मीडियाला ट्रम्पकडनं प्रो नॅशनलिस्ट नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी प्रेशराईज केलं जात आहे. आता एवढा ऐकल्यावर सांगा की इराण मॉडेलची सावली नॉर्थ कोरियावर पाडणं अमेरिकेला फिजिबल आहे का आणि परवडणार आहे का? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच काही एक्सप्लेनर्स तुम्हाला ऐकायला आवडणार असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपलं चॅनल प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.